वाळू घरोघरी। फक्त 2 लाखात सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला कमवाल लाखो रुपये। बिझनेस आयडिया। जर तुम्ही करोडपती होण्यासाठी व्यवसायाच्या शोधात असाल तर आज तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत। आम्ही आज तुम्हाला महिन्याला लाखो रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत। जाणून घ्या याबद्दल। फ्लाय ॲशच्या विटा बनवण्याचा हा व्यवसाय आहे। तुम्ही 2 लाख रुपये गुंतवून ते सुरू करू शकता। यामध्ये तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता। तुम्ही घरी बसून वर्षाला करोडो रुपये कमवू शकता। फ्लाय ॲश वीट सामान्यतः सिमेंट वीट म्हणून देखील ओळखली जाते। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत मदत करेल। आजकाल लाल विटेऐवजी औष्णिक वीज प्रकल्पांच्या कोळशाची राख फ्लाय ॲश पासून बनवलेल्या विटांचा वापर घरे आणि इमारती बनवण्यासाठी केला जात आहे। या विटांची प्रथा लहान शहरे आणि गावामध्येही सुरू झाली आहे। त्यासाठी 100 यार्ड जमीन आणि किमान 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे। यावर तुम्ही दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता। मशीन बसवावे लागेल। या व्यवसायासाठी सर्वाधिक गुंतवणूक मशिनरीमध्ये असेल। या मशिनरीद्वारे विटा तयार करण्यासाठी किमान 5 ते 6 लोकांचा या गुंतवणुकीत कच्च्या मालाची किंमत समाविष्ट केलेली नाही। ऑटोमॅटिक मशीन्स वापरल्यास खर्च थोडा वाढेल, पण यामुळे कमाईच्या संधीही वाढतील। मशीनची किंमत 10 ते 12 लाख रुपये आहे। त्यात कच्च्या मालाच्या मिश्रणापासून विटा बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो। या मशीन्सच्या माध्यमातून 1 तासात 1000 विटा बनवता येतात। म्हणजे या मशीनद्वारे तुम्ही एका महिन्यात 3 ते 4 लाख विटा बनवू शकता। वीट कशा बनवायच्या? राखेच्या विटांना 55% फ्लाय ॲश, 35% वाळू आणि 10% सिमेंटची आवश्यकता असते। याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 65% फ्लाय ॲश, 20% वाळू आणि 10% चुना आणि 5% जिप्समच्या मिश्रणाने विटा बनवू शकता। वास्तविक मातीपासून बनवलेल्या विटांच्या तुलनेत फ्लाय ॲशपासून बनवलेल्या विटा खूप किफायतशीर असतात। फ्लाय ॲशच्या विटांनी घर बांधताना सिमेंटची किंमत 20 ते 30% कमी होते। याशिवाय भिंतीच्या दोन्ही बाजूंना फिनिशिंग येते आणि त्यामुळे प्लास्टरमध्ये सिमेंटचीही बचत होते। त्याच वेळी या विटांमध्ये कोरड्या राखाच्या उपस्थितीमुळे ओलावा घरात प्रवेश करत नाही, ज्यामुळे त्याचे वय आणि ताकद वाढते। डोंगराळ भागात उत्तम संधी। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मातीच्या कमतरतेमुळे विटांचे उत्पादन होत नाही। उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधून विटा आणल्या जातात, ज्यावर वाहतुकीचा खर्च वाढतो। अशा परिस्थितीत या ठिकाणी सिमेंट आणि दगडी मातीपासून बनवलेल्या विटांचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो। डोंगराळ भागात दगडी धूळ सहज उपलब्ध झाल्यामुळे कच्च्या मालाची किंमतही कमी होईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.